नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय आपलं हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास. मित्रांनो, लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. आपले आहे ते मतदारसंघ टिकवून ठेवणं आणि नव्या मतदारसंघात मुसंडी मारणं हे मोठं आव्हान पक्षांसमोर आहे. या सगळ्यात सांगली लोकसभा नेहमीच चर्चेचा विषय असतो आणि यंदाही ही निवडणूक दोन पाटलांमुळे गुंतागुंतीची पण रंगतदार ठरणार आहे. सांगलीचं राजकारण नेमकं काय? भाजप आपली जागा कायम ठेवणार की काँग्रेस मुसंडी मारणार हे आपण समजून घेऊया. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ सांगलीतील राजकारण. सांगली लोकसभा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे 1962 ते 2009 म्हणजेच जवळपास 52 वर्ष या ठिकाणाहून काँग्रेसचा खासदार केंद्रात जायचा. पण 2014च्या मोदी लाटेत भाजपने ही जागा मारली आणि काँग्रेसचा गड फोडला. 2014चा सामना हा भाजपच्या संजय काका पाटील आणि काँग्रेसच्या प्रतीक बापू पाटलांमध्ये होता. संजय काका पाटील हे राष्ट्रवादी सोडून लोकसभा निवडणुकांच्या अगदी महिनाभर आधी भाजपमध्ये आले होते. पक्षप्रवेश होताच त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि ते खासदार म्हणून निवडून आले. संजय काका पाटील निवडून येण्यामागे मोदी लाट असल्याची चर्चा होती. तर असंही बोललं जातं की सांगलीतल्या मतदारांना विकास हवा होता. काँग्रेसच्या कारभारात जिल्ह्याचा विकास झाला नाही अशी चर्चा होती आणि त्यामुळे तिथल्या जनतेनं भाजपला संधी दिली. यानंतर 2019च्या लोकसभेत प्रतीक पाटील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आणि आता यावेळी विशाल पाटलांसारखा तरुण आणि आक्रमक चेहरा समोर आला. विशाल पाटलांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी संधी होती. पण ऐनवेळी सांगलीची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी पक्षासाठी सोडली. त्यामुळे विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या नावावर निवडणूक लढवावी लागली आणि काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिला. पण यावेळी वंचितने गोपीचंद पडळकर यांना संधी दिली. वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगवेगळी लढल्याने त्याचा फायदा भाजपला झाल्याचे सांगितलं जातं. काँग्रेसचे असलेले परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढलेल्या विशाल पाटील यांनी 3,44,643 तर गोपीचंद पडळकरांनी 3,02,34 मते मिळवली होती. भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी 5,08,995 मते मिळवत दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. आणि त्यामुळे मित्रांनो, यंदाची ही निवडणूक गेल्या वर्षीप्रमाणे तिहेरी होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. नुकताच सांगलीत पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार असून या ठिकाणी उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील निवडणूक लढवतील असे सांगण्यात आलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः ही माहिती दिली. मित्रांनो, तसं पाहिलं तर या ठिकाणी भाजपचं पारडं जड राहणार आहे. कारण गेल्या दोन्ही टर्म संजय काका पाटलांनी मोठ्या फरकाने आपल्या विरोधी उमेदवारांचा फडशा पाडलाय. पण यंदाच्या निवडणुकीत संजय काका पाटलांच्या नावाला भाजपमधूनच अंतर्गत विरोध आहे. पक्षाचे विलास जगताप, पृथ्वीराज देशमुख, सुरेश लाड, सुधीर गाडगीळ यासारख्या नेत्यांनी संजय काका पाटलांच्या नावाला विरोध केला आहे. मित्रांनो, तसं पाहिलं तर हा विरोध याआधी 2019च्या निवडणुकीवेळीही होता. पण भाजपकडे त्यावेळी दुसरा कुठला चांगला उमेदवार नव्हता. त्यामुळे फडणवीसांनी या सगळ्यांची समजूत काढली आणि संजय काकांना पुन्हा उमेदवारी दिली होती. मित्रांनो, आता पुन्हा विरोध होत असला तरी भाजपकडे यंदाही संजय काकांसारखा दुसरा कोणता तगडा उमेदवार नाही. तशी चर्चा पृथ्वीराज देशमुखांच्या नावाचीही आहे. पण पृथ्वीराज देशमुखांऐवजी संजय काकांचं पारडं कधीही जड राहणार आहे. या सगळ्यात अशी ही चर्चा सुरू आहे की भाजप विशाल पाटलांना आपल्या बाजूने घेईल, म्हणजेच विशाल पाटलांचा भाजप प्रवेश. कारण सांगलीच्या राजकारणात विशाल पाटलांचा दबदबा आहे. पण विशाल पाटलांना खासदारकीपेक्षा आमदार होण्याची इच्छा असल्याचं बोललं जातं. स्थानिक पातळीवर त्यांची पकड चांगलीच आहे. त्यामुळे विशाल पाटील लोकसभेला उभे राहतील का असा सवाल आधी उभा राहतो. आणि जर विशाल पाटील काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले तर भाजपला संजय काका पाटलांशिवाय चांगला पर्याय नाही. राहिला प्रश्न तिहेरी निवडणुकीचा, तर गेल्यावेळी वंचितकडून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनाही चांगली मतं पडली होती. पण आता पडळकर भाजपसोबत असल्याने वंचितकडून डबल महाराष्ट्र केसरी राहिलेल्या चंद्रहार पाटलांच्या नावाची चर्चा आहे.
आणि गेल्या निवडणुकांचा अनुभव पाहता तिसऱ्या उमेदवाराचा फायदा हा कायम भाजपला झाला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सोप्यात ठरणार आहे. पण संजय काकांना होत असलेल्या अंतर्गत विरोधामुळे भाजपमध्ये धाकधूक सुरू आहे. आता मित्रांनो, राहिला प्रश्न विशाल पाटलांचा. तर विशाल पाटलांची निवडून येण्याची चिन्ह जास्त आहेत. पण यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटलांचा रोल जास्त महत्त्वाचा आहे. कारण गेल्या निवडणुकीवेळी अशी ओरड होत होती की विशाल पाटलांनी संजय काका पाटलांना टफ फाईट दिली होती, ते निवडूनही आले असते. पण जयंत पाटलांनी म्हणावा तसा पाठिंबा दिला नाही. आता याला कारण जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्या कुटुंबाचा जुना वादही असल्याचं बोललं जातं. संजय काका पाटील आणि जयंत पाटलांचे चांगले संबंधी आहेत. याचाच फटका विशाल पाटलांना बसलाय आणि याही निवडणुकीत तो बसू शकतो. पण हे विसरून चालणार नाही की विशाल पाटलांच्या सगळ्या सभांना जयंत पाटलांची हजेरीही होतीच. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला नाही असं म्हणता येणार नाही. त्यामुळे यंदाही सगळं आलबेल राहिलं तर विशाल पाटीलही बाजी मारू शकतात. मित्रांनो, याला एक कारण विकासाचंही आहे. कारण विद्यमान खासदारांवर सांगलीकर जरा नाराज असल्याचं बोललं जातंय. कारण सांगलीतील ड्रायपोर्ट होणार अशी चर्चाच राहिली. त्यात विमानतळासाठीही पाठपुरवठा काही झाला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळद संशोधन केंद्र. हळद ही सांगलीची ओळख, पण असं असूनही हे केंद्र हिंगोलीला गेलं. आणि हे एक प्रकारे केंद्रात पक्षाची सत्ता असूनही विद्यमान खासदारांचे अपयश मानले जाते. पण मित्रांनो, शेवटी जनता जनार्दन आहे आणि निकाल जनताच ठरवणार. पण एकंदरीत सांगलीच्या या गुंतागुंतीच्या राजकारणात निवडणूक मात्र रंगतदार ठरणार हे नक्की. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.